नेहमी नेहमी त्याच पुऱ्या खाऊन आणि तेच पोळी भाजी खाऊन आपण कंटाळतो. तर आपण आज अशी छान एक रेसिपी करणार आहोत जी टिफिनसाठी पण तुम्ही मुलांना देऊ शकता आणि दुपारी लंचला किंवा जेवणालासुद्धा आपण हे बनवू शकतो. चला तर मग पटकन आपण वेळ वाया न घालता रेसिपीला सुरुवात करूया. बघूया आजची रेसिपी कुठली आहे. तर तुम्हाला मी सांगते, इथे मी बटाटा घेतलेला आहे एक उकडून. आपण बटाटा मसाला पुरी करणार आहोत. ह्या तुम्ही प्रवासातसुद्धा आरामशीर घेऊ शकता. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बटाटा उकडून घेतला आहे. आपण काय करायचं आहे, आधी हिरवी कोथिंबीर घेऊया, कारण आपण कोथिंबीरीचा वापर जास्त करणार आहोत. थोडेसे काड्या कमी घ्यायच्या आणि पानं थोडीशी जास्त घ्यायची, म्हणजे छान टेस्ट येते. बटाटा उकडून घेतला आहे, तो असा किसून घ्यायचा आहे. स्मॅश करून घ्यायचा नाही आहे, कारण गुठळ्या राहतील आणि आपल्या पुऱ्या फाटतील. त्यामुळे मी स्मॅश करून घेते. आता इथे आपला बटाटा किसून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, पुऱ्यांना आपल्या छान कलर येण्यासाठी आपण थोडीशी हळद घालूया, म्हणजे कलर छान येईल. आणि बटाटा आहे म्हणून थोडासा हिंग, एक अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा कलौंजी, थोडीशी चिली फ्लेक्स, लहान मुलं खाणार असेल तर कमी टाका. धनेपूड ही पण एक चमचाभर घे, अर्धा चमचा गरम मसाला, ओवा घेतला आहे, ओवा पण अर्धा पाव चमचा आहे. छान असे तीळ घेतलेत आपण आणि छान आता हे मिश्रण आपण एकजीव असं करून घ्यायचं आहे. अतिशय खमंग आणि रुचकर अशा ह्या रेग्युलर पुऱ्यांपेक्षा खूप सुंदर लागतात. प्रवासात नेऊ शकतो आपण, छान डब्यामध्ये करून नेल्या, याच्याबरोबर काही घेतलं नाही तरी चालतं. या तशाच फस्त होतात. नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. आता आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धीपेक्षा कमी असं बेसन पीठ घेतलं आहे. आता मीठ घालूया चवीनुसार. खूप खमंग असे ही बटाटा कोथिंबीर पुरी खूप छान लागते ही. आता आपण ह्याच्यात तेल घालूया. आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया. हवा असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. मी इथं तेलच वापरते, म्हणजे एकदम छान अशा आपल्या पुऱ्या एकदम अशा खुसखुशीत होतील. आता हे सगळं मिश्रण मी हाताने छान असं मिक्स करून घेते आणि नंतर थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं. करायला एकदम सोपी आणि खूप छान रेसिपी आहे. मुलांना तुम्ही डब्यात दिलं तर मुलं खुश होऊन जातील. रात्री थोडीशी अशी तयारी करून ठेवली की सकाळी मुलांना गरम गरम तुम्ही ही बटाटा मसाला पुरी तुम्ही देऊ शकता. आता थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया. पीठ जास्त पातळ म्हणजे सैलसर नाही मळायचं, पीठ थोडंसं घट्ट मळायचं. आपलं आता इथं छान असं पीठ मळून झाले, बघू शकता तुम्ही. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट नाही. आता आपण हा याच्यामध्ये ठेवून देऊ आणि आपण आता लगेच पुऱ्या करायला घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे गोळे करून घेऊया. तुम्ही मोठी एक छान लाटून त्याचीसुद्धा तुम्ही करू शकता. मी असेच करणार आहे. असे छान छोटे छोटे गोळे तोडून, जितकी बारीक मोठी वगैरे हवी असेल तेवढं तुम्ही करू शकता. पिठामध्ये थोडंसं बुडवून आपण या सरफेसवरच स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. याच्यावरच मी आता तुम्हाला छान अशी पुरी लाटून दाखवते. पीठ ठेवायचं नाही, ठेवलं की पातळ होतं. अशा पद्धतीने आपली छान एक पुरी लाटून झाली. तेल गरम झाले, तेलात आपण सोडून देऊया. तेलात सोडल्यावर हलक्या हाताने अशी थोडीशी दाबून घ्यायची. बघू शकता तुम्ही आपली छान अशी बटाटा मसाला पुरी एकदम छान अशी टम्म फुगली आणि दिसायला तर इतकी सुंदर दिसते. अगदी सुगंध इतका दरवळतो की नुसत्या कोरड्यासुद्धा खाव्याशा वाटतात. अशा पद्धतीने अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. अशा सगळ्या पुऱ्या आपण करून घेऊया.
अशाच मी सगळ्या आता 2-3 लाटून घेते आणि मग एकसाथ तुम्हाला तळून दाखवते. अशा छान अशा टमटमीत आपल्या आलू मसाला पुरी तयार झालेली आहे. एकदम खायला पण छान आणि मुलांना तर एवढ्या आवडतात. रेग्युलर पुरीपेक्षा जरा काहीतरी वेगळं आणि टेस्टी तर खूप सुंदर लागतात. आपण त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली आहे, त्यामुळे याची चव इतकी छान लागते की नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. आता मी सगळ्या पुऱ्या अशाच या प्रकारे तळून घेते. अशा प्रकारे आपली छान अशी खमंग बटाटा मसाला पुरी तयार आहे. तुम्ही ही मुलांना टिफिनमध्ये किंवा तुम्ही प्रवासात जाताना या पुऱ्या एकदम आरामशीर पटकन बनवून घेऊ शकता किंवा दुपारी लंचला किंवा रात्री जेवणाला या पुऱ्या तुम्ही रेग्युलर पुरीपेक्षा खाऊन बघू शकता. खूप छान झाली ही पुरी आपली, एकदम इतकी सुंदर पुरी झालेली आहे आणि घमघमाट तर खूप सुटलाय. करायला एकदम सोपी आणि साहित्य याचं सगळं घरात उपलब्ध असतं. त्यामुळे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ गपचूप बघता आणि पळून जाता पण व्हिडिओला लाईक करत नाही. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरशा आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू, बाय.